नमस्कार. माझा महाकट्टा को प्रेझेंटेड बाय रामबंधू अचार आणि पापड, क्विक हिल को पॉवर्ड बाय चंदुकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चितळे डेअरी, ट्रिनिटी कॉलेज पुणे, पार्टनर बाय फिनोलेक्स पाइप्स, रमी सर्कल, महाऊर्जा, मोबिलिटी पार्टनर शाईन आणि डिजिटल पार्टनर ABP लाईफ. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं. शिक्षण हा संविधानानं आपल्याला दिलेला मूलभूत अधिकारही आहे. पण चांगलं शिक्षण घ्यायचं तर तेवढा पैसाही लागतो. पण अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना चांगल्या शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. समाजातलं हेच विदारक वास्तव युजवेंद्र महाजन यांना अस्वस्थ करून गेलं आणि याच जाणीवेतून अनेकांची अंधारलेली आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी दीपस्तंभ होण्याचा वसा त्यांनी उचलला. ग्रामीण भागात त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. गरीब, अनाथ आणि दिव्यांग मुलांना ते आज शिक्षण देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसतात. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणापासून ते अगदी स्पर्धा परीक्षांपर्यंत छोट्यातल्या छोट्या गोष्टींसाठी शिक्षणाचा स्रोत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी युजवेंद्र महाजन हे सातत्यानं प्रयत्नशील असतात. आज त्यांचा प्रवास आपण कट्ट्याच्या माध्यमातून उलगडणार आहोत. युजवेंद्र महाजन यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यासोबतच राजीव सरांना विनंती. यजुर्वेंद्र, तुझं स्वागत कट्ट्यावर. खूप काळापासूनचा हा कट्टा आपल्याला करायचा होता, कारण जे काम गेल्या अनेक वर्षांपासून जळगावसारख्या थोड्या प्रसिद्धीपासून लांब असलेल्या शहरामध्ये राहून तू आणि तुझी संस्था करताय, त्याचा या निमित्तानं महाराष्ट्राला ते कळावं की काय काम आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या आपल्या गप्पा सुरू करण्याच्या आधी की हे जे वेगळं काम, एक वेगळं व्रत म्हणूया आपण, तू घेतलेलं आहेस आणि ज्याच्यामुळं अनाथ आणि अपंग अशा मुलांच्या आयुष्यामध्ये एक नवीन त्यांना दिशा देण्याचं, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडवण्याचं असे खूप मोठं काम गेल्या काही काळापासून करतो आहेस. आणि अनेकांना कदाचित महाराष्ट्रातल्या माहिती नसेल की अशा अनेक मुलांना जी अनाथ आहेत, अपंग आहेत, त्यांना IAS पर्यंत बनवण्याचं खूप प्रचंड मोठं काम तुझ्या हातून होतं आहे. तर मुळामध्ये हे सगळं करण्याची प्रेरणा मिळाली कशी, आणि सगळं घरदार सोडून, प्रसंगी घर विकून, शेती विकून हे काम आपण केलंच पाहिजे असं कशामुळं वाटलं आणि कसं वाटलं? मी मूळचा एरंडोल हे जळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातला आहे. माझे वडील ग्रामीण भागातले डॉक्टर होते आणि ते धर्मार्थ दवाखाना चालवायचे. म्हणजे ₹1 इंजेक्शन आणि ₹1 गोळ्या, असं मी शाळेत असताना बघितलं होतं. कदाचित ती सुरुवात असेल, तेव्हा मला ते जाणवायचं नाही. आणि त्यानंतर मात्र माझ्या कॉलेज लाईफमध्ये विवेकानंद माझ्या जीवनात आलेत. मग ते विवेकानंद केंद्र असेल, परिषद असेल, या सगळ्या कारणांनी मला विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाने अक्षरशः भारावून टाकलं. आणि मला त्यावेळेस काय वाटायचं की काय माणूस आहे हा. मला तेव्हा खूप काही समजायचं नाही, पण मी तोपर्यंत जी माणसं बघितली होती ती अशी नियमित काम करणारीच माणसं बघितली होती. आणि तोपर्यंत मला असंच वाटायचं की आपण काहीतरी काम करावं, एखाद्या कॉलेजला जॉईन करावं आणि काम करावं. विवेकानंद बघितल्यानंतर मला असं वाटलं की अशी पण माणसं जगात होती आणि ती गेल्यानंतरही या जगात ती कायम आहेत, सगळ्यांच्या मध्ये आहेत. तिथून माझा प्रवास सुरू झाला आणि मला वेगवेगळी व्याख्यानं ऐकणं, पुस्तकं वाचणं आणि सत्संग या 3 गोष्टींची आवड लागली. सत्संग म्हणजे अतिशय चांगल्या आणि मोठ्या व्यक्तींच्या सोबत राहणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्या आजूबाजूला राहणं. या 3 गोष्टींनी माझ्या विचारांमध्ये बदल व्हायला लागला. आणि माझ्या वडिलांनी नंतर मला पुण्याला शिकायला पाठवलं. त्यांची इच्छा होती मी अधिकारी व्हावं. मी PG करत होतो आणि ज्ञानप्रबोधिनीत शिकलो 1 वर्ष स्पर्धा परीक्षा, आणि तिथे शिकवायलाच लागलो. कारण माझा तोपर्यंत पिंड हा वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेणे, शिकवणे, व्याख्यानं देण्याचा झाला होता. तिथे गेल्यानंतर मला खरं पहिल्यांदा असं वाटलं की माझ्या वडिलांकडे काही पैसे होते आणि ते शिकलेले होते, म्हणून त्यांनी मला उच्च शिक्षणाला बाहेर पाठवलं.
माझ्याबरोबर ग्रामीण भागात शिकणाऱ्या असे काही मुलं आणि विशेषतः मुली होत्या, त्यांचे आईवडील खूप गरीब होते म्हणून ते नाही येऊ शकले आणि ते माझ्या इतकेच त्यांच्या क्षमता त्यांनी प्रूव्ह केलेल्या होत्या. मला ते खूप अस्वस्थ वाटायचं. मला असं वाटायचं हे सगळं ग्रामीण भागात पण मिळालं पाहिजे. आणि मग नंतर वाटायला लागलं की हे मिळालं पाहिजे म्हणजे कोणी करावं असं म्हणण्यापेक्षा हे आपण केलं पाहिजे. आणि तोपर्यंत मी पुण्यात PhD करत होतो, टीचर ट्रेनिंग प्रोग्राम घेत होतो, ज्ञानप्रबोधिनीत शिकवत होतो. तर या सगळ्या विचारांनी मी असं पक्कं केलं की ज्यांना समाजात सर्वात जास्त शिक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठीच आपण आयुष्यभर काम करायचं. आणि त्यावेळेस मला माहिती होतं की ग्रामीण आदिवासी मुलांना गरज आहे. म्हणून 2005ला मी तेव्हा 25 वर्षाचा होतो, तेव्हा ही संस्था स्थापन केली, दीपस्तंभ फाउंडेशन म्हणून. आणि सगळ्यात गरजूंसाठी काम करायचं, कारण मला एवढं समजलं होतं की शिक्षणाने खूप फरक पडतो. माणसाचं जे काही हॅव्ज आणि हॅव नॉट्स आपण जे काही म्हणतो ते शिक्षणाने म्हणजे वातावरणाने, डिग्रीने नाही, पण जे त्याला ज्ञान मिळतं, कौशल्य मिळतं याच्याने होतं. आणि म्हणून त्याच्यातच काम करण्याचं तेव्हा ठरवलं. नाही, पण दीपस्तंभ मुख्यत्वे काम करतं ते अनाथ आणि अपंग मुलांच्यासाठी. तर अनाथ किंवा गरीब मुलांच्याबद्दलचा जो कळवळ आहे तो लक्षात आला, पण हे काम अनाथ आणि अपंग अशा दृष्टीनं घेऊन जायचं हे कसं ठरलं? त्याला काही निमित्त घडलं का? काय होतं ते? खरं तर हे ग्रामीण आदिवासी मुलांबरोबर काम सुरू झालं. मग फक्त मार्गदर्शनच नाही तर त्यांना निवासीची पण गरज आहे. जेवायला सुद्धा पैसे नाही अशी मुलं आहेत. आणि मार्क विचाराल तर 80, 90, 95% जे माझ्यासारखेचे शिकत असताना 2 वर्षांचे मिळून पण होत नाहीत. आणि असं वाटायचं की यांना संधी मिळाली पाहिजे. आणि मग ते काम सुरू झालं. त्यानंतर एका माझ्या व्याख्यानात काय झालं, माझं व्याख्यान संपलं आणि काही लोक भेटायला येतात, तर एक जण मला असं पाठीवर हात करत करत आलं. मला विचित्र वाटलं. कराडचा कार्यक्रम होता वाटतं. तर मी बघितलं तर 2 दिव्यांग मुलं म्हणजे अंध मुलं होती, ती मला शोधत येत होती. आणि ती मला म्हटली, सर तुमचं लय भारी झालं आहे आणि आम्हाला खूप आवडलं आहे, पण आम्ही पण काही करू शकतो का आयुष्यात? हा जो प्रश्न होता याच्याने मला खूप अंतर्मुख केलं. कारण जे काही आपण आजपर्यंत शिकलो आहे, माहिती सगळ्यांना आहे की ज्याला विचार करता येतो ना तो या जगात काहीही करू शकतो. त्याला इतर कुठला अवयव असो नसो काही फरक पडत नाही. मी विचार करायला लागलो की आपल्या भारतामध्ये उच्च पदावर एकही दिव्यांग व्यक्ती का नाही? कुठल्याच क्षेत्रात नाही. मी शिक्षणात काम करतो, कुलगुरू एकही दिव्यांग नाही. आपण ज्या क्षेत्रात करतात कोणीच उच्च पातळीवर दिव्यांग नाही. असं का झालं असेल? कलेक्टर नाही, जज नाही. त्यानंतर मी विचार करायला लागलो, भेटलो लोकांना, लक्षात आलं की आपल्या देशात दिव्यांग व्यक्ती जन्माला आल्यानंतरच असं मानलं जातं की याचं आता आयुष्यात काहीच होणार नाही. हे फार दुर्दैवी आहे आणि म्हणून ते रडतात आणि आयुष्यभर त्याच्याकडे त्या नजरेनेच बघतात. असं विचार ज्याला मिळाले लहानपणापासून तो तर काहीच करू शकत नाही. आणि तरीही कोणाला वाटलं की काहीतरी करावं पुढे जाऊन, तर आपल्या भारतामध्ये त्याची व्यवस्थाच नाही आहे. म्हणजे एखाद्या ब्लाइंड व्यक्तीला वाटलं की मला इंजिनियर व्हायचं आहे, तर आपल्या देशात व्यवस्थाच नाही आहे. एखाद्या 2 हात 2 पाय नाही अशा व्यक्तीला जर वाटलं की मी कुलगुरू व्हावं, तर त्याच्याकरता तशी इकोसिस्टीमच नाही आहे. मग वाटलं की आपण जे ग्रामीण आदिवासी मुलांबरोबर करतोय त्यांच्यापेक्षा जास्त गरज तर दिव्यांगांना आहे. म्हणून मग तोपर्यंत 250 मुलं होती ग्रामीण भागातली आणि आदिवासी भागातली. ही स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, उच्च शिक्षण घेतात, असं सगळं करतात. त्यांच्याबरोबर मग दिव्यांगांना घ्यायचं ठरवलं. आणि मला याच्यातलं काहीही माहिती नव्हतं, पण एक पक्कं होतं की सर्वात जास्त गरज कोणाला? तर आता मला लक्षात आलं होतं यांना. मग त्यांना घेतलं. आल्यावर समजलं की यांच्या अडचणीच वेगवेगळ्या आहे. काहींना दिसत नाही त्यांचे चॅलेंज वेगळे, काहींना ऐकू येत नाही त्यांचे वेगळे, चालता येत नाही ते वेगळे, हात नाही त्यांना ते वेगळे. पण एक जिद्द मात्र होती की नाही, यांना आपल्याला करायचं आहे, कारण ही आपली मुलं आहेत, ही कोणीतरी वंचित मुलं नाही आहे. आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम सुरू केलं. त्यांना निवासी आणलं, त्यांच्यासाठीच्या शिक्षणाच्या व्यवस्था केल्या. म्हणजे असं एक विचार करा की एखाद्या ब्लाइंड व्यक्तीला सायन्स शिकायचं आहे, देशात व्यवस्था नाही, त्याच्यासाठीची टेक्नॉलॉजी नाही, शिकवणारा माणूस नाही. मग आम्ही हे सगळं तयार करायला लागलो. पैसे नाही आमच्याकडे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आणि मग त्याच्यातून ही दिव्यांग मुलं यायला लागली. खरा प्रवास सुरू झाला हे जेव्हा राहायला आली आणि शिकायला लागली तेव्हा. यांच्याबरोबर राहून राहून मी हे सगळं शिकलो. कारण आधी आवाका फारच कमी होता, पण जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काही वर्ष 2-3 वर्ष घालवली तेव्हा जाणवलं की याच्यामध्ये अजून किती काम करावं लागणार आहे. तर हा पहिला टप्पा दिव्यांगांचा आला 2013 नंतर. आणि नंतर 2016ला एक घटना घडली
मी आमच्या कार्यालयातच असं बसलो होतो आणि बाहेर पडलो जेवणाच्या वेळेस मुलांची गप्पा माराव्या म्हणून. तर समोरून एक मुलगा आला पिशवी घेऊन, नवीन होता, म्हणून त्याला विचारलं मी की काय रे बेटा, कुठून आला, चल जेवण कर आधी मग आपण बोलू, कारण कोणी गरजूच येतो आपल्याकडे. तो तात्काळ ढसाढसा रडायला लागला आणि मला समजेना की हा रडतो काय. मी तर याला जेवायला विचारलं, छान प्रेमाने बोललो. एखाद मिनिटांनी तो थांबला आणि म्हटलं काय झालं बेटा. तर तो म्हटला, सर मी अनाथ आहे, माझ्या आईवडिलांबद्दल मला माहीत नाही, मुंबईच्या अनाथगृहात राहिलो आणि आत्ता 18 वर्षाचा झालो म्हणून बाहेर पडलो आहे, मला काम शोधायला लागणार आहे, पण मला शिकायची खूप इच्छा आहे आणि म्हणून मी आपल्या संस्थेची माहिती मिळवून मी मुंबईहून विदाऊट तिकीट इकडे आलो आहे. तर मला असा हात जोडून म्हटला मला शिकायला मदत करा. मी त्या दिवशी खरंच पूर्ण हल्लो. अजून मला हे माहिती होतं अडचण, पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे. मला असं वाटलं की याच्या जागी मी असतो तर काय झालं असतं. मी त्याला विचारलं पण की तू रडत का होतास, पण मी तर तुला जेवायला विचारलं. त्याने जे उत्तर दिलं त्यानंतर मी खूप वेळ रडत होतो. तो म्हटला, सर आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी इतक्या प्रेमाने बेटा म्हटलं आहे, आजपर्यंत कोणी मला बेटाच नाही म्हटलं. आणि मी त्यानंतर आई वडील असणं आयुष्यात हे काय असतं या जाणीवेने खूपच रडलो. आणि त्या दिवशी एक पक्का निश्चय केला की यानंतर 18 नंतरच्या अशा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपण त्यांचं मायबाप बनायचं संस्थेने. आणि तिथून मग ग्रामीण, आदिवासी, सर्व प्रकारचे दिव्यांग आणि अनाथ मुलं त्याच्यात सामील झाली. आणि अजून परिस्थिती गंभीर असते जेव्हा एखादी मुलगी दिव्यांग असते आणि पुन्हा ती अनाथ पण असते. आणि अशा मुलामुलींसाठी भारतामध्ये 18 नंतरच्या कुठेही निवासी उच्च संधी ते घेऊ शकतील अशी व्यवस्था नव्हती. ते करण्याचा मग आम्ही संकल्प केला. सगळ्यांच्या माहितीसाठी की आता हे 2013मध्ये सुरू झालेलं हे काम आहे, तर गेल्या 11-12 वर्षांमध्ये किती दिव्यांग मुलं तुमच्याकडं शिकली, उच्च शिक्षित झाले, प्रशासकीय पदांवर पोहोचले, काय आकडा सांगता येईल असा आहे रेकॉर्ड? दिव्यांग विद्यार्थ्यां, फक्त दिव्यांग जर म्हटले तर जवळपास 1200 विद्यार्थी शिकलेत निवासी राहून. निवास म्हणजे त्यांचं राहणं, खाणं, शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य, कपडे, प्रेम सगळं काही त्याच्यात येतं. तर अशी 1200 मुलं शिकलीत. या 1200 पैकी सुमारे 200 विद्यार्थी हे प्रशासनातल्या वेगवेगळ्या पदांवर गेली देशभरामध्ये. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 350च्या आसपास मुलं गेलीत. आणि उद्योग, व्यवसाय, कॉर्पोरेटमध्ये तेवढीच सुमारे 300 मुलं गेली. एक 100-150 मुलांची यादी आहे की ते अजून कुठे जाऊ नाही शकलेले, मागचे 4 वर्ष ते स्ट्रगल करत आहेत. त्यांना आम्ही वेगवेगळे करिअर ऑप्शन देऊन त्यांना पायावर उभं करतो आहे. माझी मुलगी आहे, तिला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि ती यावर्षी IAS, 2 वर्षापूर्वी IAS झालेली आहे. ती सध्या दिल्लीमध्ये तिची पोस्टिंग आहे. माझा मुलगा आहे राज यजुर्वेंद्र महाजन. राजला दोन्ही पाय नाही आहेत आणि आईवडील कोण होते हे पण त्याला माहिती नव्हतं. तो इथे मुंबईलाच भीक मागायचा 6 वर्षाचा असताना. नंतर तो अनाथालयात वाढला, 18 नंतर बाहेर पडला, आपल्याकडे आला. गेली 4 वर्ष तो आहे आणि त्याला JJ स्कूल ऑफ आर्ट्सला एंट्रन्स देऊन आपण ॲडमिशन मिळवून दिली आणि तो आता JJमध्ये काम करतो आहे. तर अशी असंख्य मुलं आहेत. एक मुलगी आहे मोहिनी, ती बँक प्रोबेशनरी ऑफिसर झाली आहे. एक मुलगा आहे पंकज, तो इथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला आता त्याचं ॲडमिशन झालेलं आहे. सर, हा मुद्दा असा आहे, तुमची आमची मुलं जिथे शिकतात ना तिथे ही मुलं मुली शिकली पाहिजेत. आता यांच्यातल्याही 5-10% तेवढं जबरदस्त पोटेन्शियल असतंच, पण आपल्याकडे व्यवस्थाच नाही आहे. योग्य वेळेस मार्गदर्शन, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना पैसे पुरवणं, त्यांना राहण्याची व्यवस्था करणं, त्यांना ते शिक्षण घेण्यासाठीचं काउन्सिलिंग, त्याच्या एंट्रन्स एक्झाम ॲक्सेसिबल नसतात. ही सगळी इकोसिस्टीम आपण देशभरातल्या मुलांसाठी आता उभारलेली आहे. आणि असं आहे की आत्ता जर आपण दीपस्तंभचं काम बघितलं तर जळगावमध्ये प्रशस्त असं त्यांची वास्तू आहे, पुण्यामध्ये आता ते काम सुरू होतं आहे. पण हे आत्ता बघायला दिसायला फार छान आहे, पण हा जो प्रवास आहे इथंपर्यंतचा, तर तो खूप संघर्षाचा त्यात काळमध्ये तू अनुभवलेला आहेस. सगळ्यात चॅलेंजिंग काळ कोणता होता आणि त्या प्रसंगांवर तू कशी मात केलीस?
सुरुवातच फार चॅलेंजिंग होती, कारण मला सगळे तेव्हापासून वेड्यातच काढतात आणि दर 4 वर्षांनी वेड्यात काढतात. म्हणजे अगोदर मी हे सगळं सोडून पुण्यातलं परत गेलो आणि त्याच्यासाठी माझ्याकडे जे होतं नव्हतं ते सगळं केलं, दिलं आणि लोकांकडे पैसे मागायला लागलो या कामासाठी. तर जवळची पण बरीच मंडळी, कुटुंबाने चांगला मला हे केलं, समजून घेतलं, पण बरीचशी हितचिंतकसुद्धा म्हणायची की याला काहीतरी वेड लागलं आहे, असलं काही होत नसतंय, हे काहीतरी खुळं आहे. दिव्यांगांसाठी काम केलं तर तेव्हा तर त्यांचा पक्का हे झाला समज की याला काहीतरी वेड लागलं आहे. मी म्हणायचो की ही मुलं पाहिजे ते बनवू शकतात, त्यांना दिलं पाहिजे वातावरण. तर लोकांना समजून घ्यायलाच खूप चॅलेंज होतं. त्यामुळे पहिली 7-8 वर्ष तर कोणी याच्याकडे लक्ष नीट दिलं नाही, फंडिंग नाही, राहायला जागा नाही, त्या मुलांना भाड्याचे घरं घ्यायचे. तो काळ फार चॅलेंजिंग होता, कारण मला ना कोणाचं दुःख नाही बघवलं जात असं. आणि त्यावेळेस असं वाटतं की आपण सगळे प्रयत्न करून टाकले पाहिजे. आणि त्यावेळेस मला इतक्या गरीब मुलं मुली यायचे, दिव्यांग मुलं मुली यायचे आणि पैसे नसायचे. आमची टीम तयार व्हायला लागली होती, पण ग्रामीण भागात पैसे मिळत नाहीत लवकर. त्यावेळेस मग मी जे काही होतं जवळचं ते दिलं. माझी आई, माझी पत्नी यांनी चांगला सपोर्ट केला. तो काळ फार स्ट्रगलिंग होता. जेव्हा घर विकलं तेव्हा काय घरातली भावना होती, आणि शेत विकलं जेव्हा ह्या सगळ्या कामासाठी तेव्हा? माझ्यासाठी ते फारच असं सहज होतं, कारण मी सुरुवातीच्या 2 वर्षानंतर एक घटना घडली. त्याच्यानंतर मी ही कोणीतरी वंचित मुलं गरजू म्हणून मानतच नाही. मी मानतो हे माझे मुलं मुली. काय घटना घडली? एक कोल्हापूरकडचीच मुलगी आली होती आणि ती येऊन म्हटली की मला इथेच ॲडमिशन द्या, आणि आमच्याकडे जागा नाही, पैसे नाही. तर तिला म्हटलो मी की तू 6 महिन्यांनी ये ताई, तुला नक्की आपण काहीतरी करूयात. उत्तम कांबळे सरांचा लेख वाचून आली होती तेव्हा. तर ती म्हटली नाही नाही मी इथेच राहणार. म्हटलं काय करतात वडील? तर ती म्हटली वडील नाहीत. मला वाईट वाटलं की वडील गेले आहेत. मी म्हटलं कधी वारले, काय करत होते? तर ती म्हटली वडील नाहीत. म्हटलं हो कधी वारलेत? तिने परत तेच उत्तर दिलं, वडील नाहीत. तर मी थोडा चिडलो. म्हटलं तुला ऐकू नाही येत का मी काय बोलतो? ती रडायला लागली आणि ती म्हटली माझी आई देवदासी आहे, आता म्हातारी झाली आहे, मागून खाते. मी कशी ग्रॅज्युएट झाली फक्त मला माहिती आहे, आणि मी 500 किलोमीटरवरून आली आहे. त्या दिवशी मला ही जाणीव झाली की संकटात ती पण आहे आणि संकटात मी पण आहे ना. माझ्याकडे खरंच नाही आहे काही, पण कोणाचं अडचण, कोणाचं दुःख जास्त आहे तर तिचं, आणि कोणात क्षमता जास्त आहे ते सोडवण्याची समाजाने आत्ता क्षणी दिलेली तर माझ्यात आहे. तर मी असं उत्तर नाही दिलं पाहिजे. आणि दुसरं मला हे जाणवलं सर त्या दिवशी, या जागी जर तुम्ही रेफरन्स केलेला तुमच्या परिचयातला एखादा मुलगा असता तर मी त्याला हेच उत्तर दिलं असतं का? मी म्हटलं असतं की अरे नाही माझ्या मित्राने सांगितलं आहे, माझ्या मित्राच्या नात्यातला आहे, काहीतरी मी धडपड केली असती. म्हणजे मला हे जाणवलं की आपल्या क्षमता वापरणं हे आपण समोरच्याला काय मानतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे माझ्या जवळचा असेल तर मी 10 मित्रांना पैसे मागेल आणि सांगेल अरे आपल्या मित्राची पुतणी आहे रे, काहीतरी करूया, तो वारला आहे. आणि ती कोणीतरी असेल तर मात्र आपण खांदे वर करणार. त्या दिवशी मला विश्वबंधुत्व काय असतं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे सगळं का म्हटलं आहे ते सगळं जाणवायला लागलं. आणि तिथून ठरवलं की हे माझे मुलं मुली आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही माझे मुलं मुली म्हणतो ना, तुम्ही बघा आपल्या मुलामुलींसाठी आपण पाहिजे ते करायला तयार असतो. आणि तिथून ती ऊर्जा आली, म्हणून आत्ता मी 500 मुलामुलींचं पालकत्व घेऊ शकतो. ही मुलं जी आहेत ती तुझं नाव लावतात त्यातली काही जण, ते काय म्हणजे त्याच्या मागचा काय विचार आहे? हे टप्प्याटप्प्याने मला जाणवत गेलं सगळं. दिव्यांग मुलं किंवा अनाथ मुलं जेव्हा आपण भेटतो ना, ती बुजरी असतात, घाबरलेली असतात, कधीकधी चिडचिडी असतात. याला कारण 18 वर्ष समाज आणि कुटुंबसुद्धा त्यांच्याकडे त्या नजरेने बघतो. कोणीच मित्र होत नाही. तुम्ही एकदा चेक करून घ्या, तुमच्या जवळच्या 10 मित्रांमध्ये किती दिव्यांग आहेत, जिगरी दोस्त किती अनाथ आहेत? कोणीच नाही आहे. ते वेगळे आहेत, आपण वेगळे आहेत. तुम्हाला जर कोणी वेगळं करून टाकलं तर किती वाईट वाटतं ना. आणि ते त्यांनी 18 वर्ष भोगलं आहे. म्हणून अशा अनेक समस्या होतात. त्याच्यातली एक होती की ते जेव्हा आता इन्क्लुजन केलं ना, मी देशातला पहिला इन्क्लुझिव्ह प्रोजेक्ट आहे. कोणाला भेटले की ते म्हणतात नाव काय रे तुझं, तर तो सांगतो राज. मग साहजिक आपण विचारतो की पूर्ण नाव काय, तर तो सांगतो राजच. तर यावेळेस काय वाटतं ते आपण अनुभवू नाही शकत लवकर, कारण आपल्याला आधीपासून मायबाप मिळाले आणि त्यांचं नाव मिळालं, ओळख मिळाली. तर त्यावेळेस त्यांना फार वाईट वाटतं की माझं जगात कोणीच नाही आहे. तर ते राहतात पूर्ण परिवार म्हणून आमच्याच बरोबर आता. मग तेव्हापासून 5 वर्ष झाले, तेव्हापासून मी त्यांना माझं नाव द्यायला पण सुरुवात केली.
त्याचं नाव आहे आता राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन. याच्याने जो काही त्यांना आत्मविश्वास येतो मी तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे पूर्ण त्यांचा ऑरा बदलतो की मी कुणाचा तरी आहे, माझं कोणीतरी आहे. ही भावना म्हणजे मला हे त्यांच्याबरोबर राहिल्याने जाणवली, कारण आपल्याला हे आधीपासून सहज मिळालं आहे ना, तर त्यामुळे ते तसं आपण करतो. म्हणजे खूप मुलांचे अनुभव तुझ्याकडं आहेत आता. खूप प्रतिकूल अवस्थेमध्ये आलेली आणि खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकलेली आणि तिथून त्यांनी अशा मोठ्या भराऱ्या घेतल्या. तर त्यातल्या म्हणजे प्रत्येकाचाच प्रवास, प्रत्येकाचाच संघर्ष खूप मोठा आहे. पण असे कोण की तुला म्हणजे तो फारच अवघड होता असं ज्याच्याबद्दल तू म्हणू शकशील, अशी कोण एखाद दुसरं तू सांगशील उदाहरण? एक माझा मुलगा आहे पंकज, त्याच्याबद्दल मी सांगेल. तो जन्मतः दोन्ही पाय त्याला नाही आले, म्हणजे दोन्ही पाय चालू नाही शकत. तो हातावर चालायचा. टोकाची गरिबी घरामध्ये, त्यात वडिलांना दारूचं व्यसन, आदिवासी भागात राहणारे, आणि आई आजारी, गंभीर आजारी घरामध्ये. एक भाऊ एक बहीण अजून त्याला, मोठा परिवार असा. तो लहानपणीच असताना त्याचे वडीलही गेलेत व्यसनामुळे. त्यानंतर 3 वर्षात त्याची आई पण गेली. त्याचा भाऊ चुकीच्या मार्गाला लागलेला होता, त्याच्यामुळे हा अपंग म्हणून याच्या नावावर दारूचं काहीतरी कार्ड घेण्याचा तो प्रयत्न करत होता. याने नाकारलं म्हणून तो याच्या जीवावर उठला, मारायचा प्रयत्न केला. त्याला एका शिक्षकाने एका निवासी शाळेत टाकलं. तिथून तो 11वी 12वी झाला कसा तरी, आणि मग 12वी नंतर आपल्याकडे शिकायला आला. पंकज गिरासे महाजन असं तो आता नाव लावतो. तर पंकज 12वी नंतर आला तेव्हा आपण म्हणतो ना की पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यासारखा, खचलेला, खूप त्रासात, चिडका, कारण एवढं भोगलेलं होतं. मला तर कायम वाटतं याच्यातली एकही गोष्ट अनेकांनी आयुष्यात भोगलेलीच नाही. अशा सगळ्या एकत्र आलेल्या गोष्टी. 4 वर्ष पंकज दीपस्तंभ मनोबलला राहिला. उत्तम दर्जाचं मार्गदर्शन आणि खूप मनापासून प्रेम आणि स्वीकार मिळाला तर काय होतं, त्यातून ही मुलं घडतात, त्यांच्या स्वयंप्रेरणेने घडतात. पंकज ग्रॅज्युएट झाला. पंकजने सामाजिक कार्यात यायचं ठरवलं. आणि आपण असं म्हटलं आहे की आपल्या मुलाने म्हटलं सामाजिक कार्यात जायचं तर आपण म्हणणार आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला जाऊन शिक. त्याला तेच स्वप्न त्याला आलं, त्याला दाखवलं गेलं. त्याच्या एंट्रन्सची त्याने 1.5 वर्ष तयारी केली आणि पंकज आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची एंट्रन्स क्वालिफाय करून आत्ता तिथे ऑलरेडी इथे शिक्षण घेतो आहे. अशीच एक मुलगी आहे मोहिनीला दिसत नाही 100%. हे आपल्याकडे जेवढे आहेत ते सगळे क्रॉनिक डिजेबल्ड आहे, म्हणजे याला सर्टिफिकेट नाही दाखवायला लागत, ते दिसतंच की हे क्रॉनिक डिजेबल्ड आहे. मोहिनीला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. मोहिनीला तिचे आईवडील कोण तेही माहिती नाही. मोहिनी नावाप्रमाणे मुलगी आहे. तुम्ही असा विचार करा, एखादी मुलगी अनाथ आहे, दिव्यांग आहे, गरीब आहे आणि 18 नंतर ऑन द रोड, रस्त्यावर आहे, तर काय होईल? आणि मुलींची राहण्याची जबाबदारी कोणीच घेत नाही 18 नंतर अशा मुलींची. ही मोहिनी शिकली, जिद्दीने पुढे आली. तिला वेळ लागला, 2-2.5 वर्ष लागलेत. पण तुम्हाला आणि दिल्लीच्या पलीकडे असणाऱ्या ग्रामीण भागातली आहे. मोहिनी आज बँक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून उत्तम काम करते. दिल्लीमध्ये तिची पोस्टिंग झालेली आहे. हे पदं किती मोठे आहेत. आता काही जवळपास 9 मुलं हे IAS IRS झालेले आहेत. पदांपेक्षा मला असं वाटतं ही मुलं माणसं म्हणून जगायला सुरुवात केली. त्यांना स्वतःचा स्वीकारून स्वतःवर प्रेम करायला लागली. समाजाने त्यांना स्वीकारलं आणि ते खऱ्या अर्थाने माणसाशी माणसासारखं वागावं अशा याच्यात तयारी. हेच मला खूप मोठं वाटतं. नाही, या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुटुंबाचं काय होतं, म्हणजे तुम्हालाच नातेवाईकांनी वगैरे तर वेड्यात काढलं होतं, पण जेव्हा राहतं घर किंवा आपलं घर विकायचं आणि ह्या कामात घालायचे, शेती विकायची आणि ह्या कामात घालायची, आणि हा काही असा नाही आहे की आत्ता पैसे घातल्याने नंतर येणार आहेत, त्याच्यामध्ये फायदा तोट्याचा विचार नाही आणि हे घातलेत म्हणजे गेलेत असं समजून, तेव्हा आईची त्याबद्दलची काय भावना होती? बायकोनं ह्या सगळ्याकडे कसं बघितलं? खरं तर हे करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा आई माझ्या पाठीशी, म्हणजे कामाला सुरुवात केली तेव्हाच, कारण आधी ती म्हटली की जरा पुण्यात थांब, इथे सगळी प्रगती होते.
पण मी तिला जेव्हा समजावून सांगितलं की मला का करायचं आहे आणि तू चिंता करू नको, आपल्याला वाईट दिवस नाही येणार तेवढी तर मला खात्री आहे, तर तिने ऐकलं. पण काय झालं, प्रसंग असे येत गेले की दिसत होतं की इतका त्रास होतो आहे या मुलांना आणि कोणी डोनेशन देत नाही आहे, तर आपल्याकडे जे ते तरी देऊयात ना, कारण त्याच्याने आपण उघड्यावर नाही पडणार, फक्त भाड्याच्या घरात जाणार ना, तर भाड्याच्या घरात राहणं हे काही फार वाईट नाही आहे. तर त्यावेळेस मी ठरवलं, खूप साऱ्या मुलांच्या अडचणी होत्या, 150-200 मुलं होती की त्यांना खूप गरज होती, आणि म्हणून त्यावेळेस मी ठरवलं की आपण घर विकून टाकावं. आणि ते केलं. त्यावेळेस कुटुंबातही काही गोष्टींच्या गरजा होत्या, मला त्याच्यासाठी काही वापरलं. त्यावेळेस आईला चिंता वाटली होती की अरे बाबा तू आणत काही नाही याच्यातून, पण जे आपलं आहे त्यातल्या त्यात वडलोपार्जित ते तरी नको हे करूस. तिला पुन्हा एकदाच मी सांगितलं की याच्याने काहीही गंभीर होणार नाही, फक्त आपण अशाच एका दुसऱ्या घरात राहायला जाणार आहे भाड्याच्या. तिने ऐकलं, तिने हे मला करू दिलं, कारण हा तिचा अधिकार होता. वडिलांनंतर माझे वडील लवकर गेले, 2001 सालीच गेले. शेती तशीच घ्यायला लागली, कारण की प्रसंगच तसे यायला लागले. पत्नी जेव्हा आली, आमचं लग्न झालं, तर मी लग्नच रजिस्टर करायचं तिला पहिल्यांदाच कन्व्हिन्स केलं, कारण ते मोठं लग्न करणार होते. आणि लग्नाच्या कमी केल्याने जे पैसे वाचले त्याच्यातून त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही 10 मुलं दत्तक घेतली निवासासाठी. तिथेच तिला अंदाज आला होता की हे काहीतरी गडबड प्रकरण आहे. तर त्यानंतर 1.5 वर्षात मी घर विकलं. त्यावेळेस तिला खूप संकट वाटलं किंवा तिला खूप त्रास झाला. नंतर तो 3-4 वर्ष तिला त्रास होत राहिला की तिला असुरक्षित वाटायचं फार, की काय चाललं आहे. कारण मी माझ्या व्याख्यानाच्या येणाऱ्या पैशातून हे सगळं काम उभं केलं आणि घरात आधीपासून असं ठेवलं, गरजेप्रमाणे घरात आपण ठेवायचं, घरात अडचण नाही येऊ द्यायची, पण उरलेलं द्यायचं. तर 4-5 वर्ष तिचा खूप स्ट्रगल झाला. तिचं म्हणणं एवढंच होतं, हे सगळंच आपणच का केलं पाहिजे आणि इतकं का केलं पाहिजे. पण 5-7 वर्षानंतर असं झालं की तिला हे लक्षात आलं, तिलाही जाणवलं, आणि तीसुद्धा आता या कामामध्ये आली आणि ती रोज 3-4 तास या कामासाठी देते. यजुवेंद्रजी, खरं तर तुम्ही आत्ता ज्या अडचणी येतात दिव्यांग मुलांना त्याबद्दल सांगितलं. सध्या जे प्रकरण आपल्या महाराष्ट्रात गाजतं आहे ते पूजा खेडकरचं, आणि त्यांचे ते सगळे डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट्स वगैरे, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता. म्हणजे एकीकडे समाज आपलाच समाज घटकाला स्वीकारत नाही आहे, आणि मात्र ते जे डिसेबल्ड लोकांसाठीच्या असलेले नियम आहेत, तरतुदी आहेत, त्यांचा अशा पद्धतीने वापर होतोय. तुमचं डिस्कशन होत असेल ना मुलांसोबत किंवा काय. मला फार व्यापक स्तरावर बघितल्यावर असं जाणवतं, ही आपल्या समाजाची ओव्हरऑलच मनोवृत्ती झालेली आहे. समाजामध्ये अशा व्यक्ती आता वाढीस लागल्या आहेत की काहीही करून आपला फायदा कसा होईल ते बघायचं. हे एक प्रकरण आपल्या लक्षात आलं आहे. तुम्ही समाजाच्या प्रत्येक प्रभागामध्ये आत्ता बघा, तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक क्षेत्रात अशी वृत्ती वाढलेली आहे. पूर्वी कमी होती म्हणून लक्षात यायचं नाही, माध्यम नव्हतं तेव्हा लक्षात यायचं नाही. मी आत्ता त्याबद्दल एका ठिकाणी बोललो होतो. ज्या समाजामध्ये विद्यार्थ्यांनाच पालक आणि शिक्षक मिळून कॉप्या पुरवतात, त्या समाजाला हे असंच होणार आहे, याच्यात धक्का बसण्यासारखं काही नाही आहे. असं होणारच आहे. जिथे स्वतःच्या फायद्यासाठी सगळे नियम मोडले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे ॲडजस्टमेंट सगळ्या क्षेत्रात, आपण फक्त राजकारण्यांना म्हणतो तसं नाही आहे. 60 वर्षाचं सर्टिफिकेट खोटं काढून मिळतं आपल्याकडे आणि त्याच्यात बसमध्ये प्रवास करता येतो. आपल्याकडे तुम्ही सांगाल ते उत्पन्न तुम्हाला मी आत्ता आणून देऊ शकतो की माझं 30,000 उत्पन्न आहे, कोणालाही मिळू शकतं. या देशामध्ये करोडपती लोक EBC दाखवून MBBSच्या आणि इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन घेणाऱ्या किती दाखवू. यासोबतच नवरा बायको एकत्र राहूनसुद्धा ते आता विभक्त झालेले आहेत असं दाखवून ॲडमिशन घेतात. अशा समाजामध्ये असंच होणार. मला असं वाटतं, माझ्या दिव्यांग मुलामुलींना तर इतकं वाईट वाटतं, चीड येते त्यांना फार. कारण जे खरे दिव्यांग आहेत त्यांना मी 2-2 वर्ष आम्हाला केस करावे लागते, गव्हर्नमेंटबरोबर भांडावं लागतं, तेव्हा पोस्ट मिळते. म्हणजे माझ्या एका मुलाला आता दोन्ही पाय दोन्ही हात नाही आहे, सूरज तिवारी, त्याला IAS मिळत असून दिलं नाही IAS, त्याला 2 वर्ष DOPT बरोबर तो भांडतोय, त्याला प्रूव्ह करावं लागतंय. पण विशेष म्हणजे चांगला माणूस घडण्यासाठी आणि चांगली मूल्य समाजात रुजण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थाच नाही आहे. त्यामुळे हे असंच होणार आहे आणि हे पुढे वाढणार आहे. फक्त तंत्रज्ञान आणि काही चांगली माणसं जर वर गेली प्रशासनात, राजकारणात, तर हे होणार नाही असं मला वाटतं. मला असं विचारायचं आहे की अनेकांना वाटतं आपण भव्य दिव्य काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं. तुमची समजा मुलाखत आत्ता पाहिली, अनेकांना वाटेल आपण हे सगळं करावं. हे वाटणं आणि करत असताना जे काही अडथळे येतात
आत्ताची आपली रचना काही सगळीच मदतीची आहे असं नाही, पण जे काही अडथळे येतात, अंधार दिसतो, त्या ठिकाणीही तुमचा उत्साह टिकून राहतो. हा उत्साह नैसर्गिक आहे, जन्मजात आहे, की तो आपल्यामध्ये कशा पद्धतीनं निर्माण केलं आहे, कसं जमतं हे? मला हे नंतर जाणवत गेलं, जसं जसं वाचन, काही व्यक्तींना भेटणं, आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा मी एक काम करायला लागलो. 2 गोष्टी सांगेल फक्त याच्यातल्या. एक आहे, जीवनाचं मूल्य समजलं मला पहिल्यांदा. आपल्याला सर्व अवयव मिळणं, आपल्याला आईवडील मिळणं, आपल्याला शिक्षण मिळणं, आपल्याला भारतासारखा देश मिळणं, याची काय व्हॅल्यू आहे ही मला टप्प्याटप्प्याने समजत गेली. आणि दुसरं, या बाबतीतली अतिशय तीव्र कृतज्ञता माझ्या मनात ह्या सगळ्या मुलांबरोबर काम करताना निर्माण झाली. कृतज्ञता म्हणजे आपल्याला कोणी काही दिलं तर आपण ते रिटर्न करतो ना, गिफ्ट देतो रिटर्न. मी तुम्हाला काही भेट दिली वाढदिवसाला, तुम्ही मला परत करतात. आपल्याला निसर्गाने डोळे, हातपाय ही अमूल्य देणगी गिफ्ट दिली आहे. मला प्रश्न मनात येतो, आपण काय परत केलं? आपल्याला आईवडिलांचं आणि त्याच्यापेक्षा आजूबाजूच्या अनेक लोकांचं निस्वार्थ प्रेम मिळालं, आपण काय परत केलं? त्याचं उत्तर शून्य येतं. आपला तर आयुष्यभर व्यवहारच चालतो, जितना लिया उतना दिया. आणि तिथून हे जाणवलं की हे काम करणं म्हणजे फार सेवा किंवा त्याग असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की ही कृतज्ञता व्यक्त करणं आहे. ज्याला डोळे नाही त्याचा हात धरून घ्याल, त्याला टेक्नॉलॉजी द्या. ज्याला पाय नाही त्याला खांद्यावर उचलून घ्या. हे का तुम्हाला खांदा दिलाय ना, असं वाटल्याने, आणि पुन्हा आयुष्य किती मोलाचं आहे आणि त्या आयुष्याचं नेमकं काय करायचं आणि काय लिगसी ठेवायची हे जाणवल्याने मला कुठल्याही अडचणींवर आता फार त्रास होत नाही. टीका असेल किंवा काहीही संकट, आम्हाला रोज संकट आहे, रोज. आज इथून गेल्यावर मला संकट तयार आहे, कारण 500 मुलांचा सगळा संसार आहे. पण त्या सगळ्यांमध्ये एक आहे की किती जबरदस्त आयुष्य मिळालेलं आपल्याला एक, आणि असं काम करून जायचं आयुष्यात की आपण असताना आणि नसतानाही ते काम टिकलं पाहिजे. आम्ही असा संकल्प केला आहे की भारतातल्या दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडरच्या निवासी उच्च शिक्षणाची समस्या पुढच्या 15 वर्षात संपवून टाकणार भारताची. आपण दुसरं काहीतरी काम करूया. आम्ही भारतातल्या 12 राज्यात आता काम सुरू करणार पुढच्या 10 वर्षात. तर ही जी ओढ आहे की काहीतरी क्रिएट करायचं आपल्याला, मिळालेलं खूप आहे, द्यायला पाहिजे, अशा सगळ्या विचारांमुळे मला कायम उत्साह वाटतो आणि मला कधीच कंटाळा पण येत नाही. थँक्यू. कुणाचा नसेल तर आत्ता म्हणजे उल्लेख केलास तू की 12 राज्यांमध्ये काम सुरू होतं आहे का होणार आहे, आणि आत्ता या म्हणजे आत्ताच्या दिवशी जे काम आहे ते काय काय स्वरूपात सुरू आहे? आता आपण जळगाव आणि पुणे इथे निवासी प्रकल्प आहेत. म्हणजे या मुलांना जवळपास 500 मुलं आहेत आता. त्यांना निवास, भोजन, प्रशिक्षण, शिक्षण सगळं दिलं जातं. म्हणजे उच्च शिक्षणात त्यांनी काहीही करायचं असलं त्याचं ॲक्सेसिबल स्टडी मटेरियल आपण करून देतो. त्यांना टेक्नॉलॉजी शिकवतो, त्यांना तो विषय शिकवतो. म्हणजे MBAला कदाचित ते दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेतात, पण तो विषय जर ब्लाइंड व्यक्तीला शिकवायचा आहे तर त्याचं एक्सपर्टीज आपल्याकडे आहे. किंवा ऑर्थोपेडिकला ज्या प्रकारची साधनं लागतात ती सगळी दिली जातात. अशा प्रकारचं काम चाललं आहे. याच्यामध्ये आत्ता जवळपास 18 राज्यातली मुलं शिकतात, आणि हे एकच संस्था असल्यामुळे पूर्ण देशातून मुलं येतात. यासोबत 1000 मुलांना आपण ऑनलाईन शिकवतो. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. माझा ब्लाइंड व्यक्ती ट्रेनर आहे टेक्नॉलॉजीचा, तो झूमवर बसला आहे, आणि अनेक ब्लाइंड व्यक्ती भारतातली आणि बाहेरची त्याच्या झूम मीटिंगमध्ये आहे, आणि तो त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देतो आहे की टेक्नॉलॉजी कशी वापरायची, त्याचं सॉफ्टवेअर. तर भारतातले प्रत्येक राज्यातली मुलं आहेत, आणि त्यासोबत अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, श्रीलंका इथली मुलंसुद्धा आपल्याकडे हे शिकत आहेत. त्यांना भाषेचा तर प्रश्न येत असेल ना? हिंदी, इंग्लिश हे सगळीकडे चालून जातं तोडकं मोडकं. याचा अर्थ असा, आत्ता आम्ही जे काम करतो आहे ते रेप्लिकेबल मॉडेल करतो आहे. खूप लोक याच्यात मदत करत आहेत जे तज्ज्ञ या क्षेत्रातले. आणि आम्ही असं म्हटलं आहे की पुढच्या वर्षी दिल्लीला होणार, 3 वर्षानंतर बँगलोरला होणार आणि गुवाहाटीला होणार, त्यानंतर लखनौमध्ये होणार, असा 10 वर्षाचा प्लॅन आहे. आणि दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर, आमच्याकडे ट्रान्सजेंडर, माझी एक मुलगी यावर्षी पोलीस इन्स्पेक्टर झाली, पहिली ट्रान्सजेंडर जी पोलीस इन्स्पेक्टर झाली आहे, वीणा. हे यांची किती संख्या आहे तर एकूण त्यांच्या संख्येच्या 0.5% उच्च शिक्षण घेतात. फक्त 0.5. का? आमच्याकडे व्यवस्थाच नाही आहे त्यांच्यासाठी. त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, आम्हाला प्रॉब्लेम आहे आमच्या व्यवस्थेला.
तर अशी गरज लक्षात घेऊन आम्ही 10-12 वर्षाचा प्लॅन केला आहे. 12 वर्षात भारतातल्या अशा 10-12 ठिकाणी झालं तर भारतातल्या अशा विद्यार्थ्यांना कायमची ही इकोसिस्टीम असेल. याच्यासाठी 100 रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंतचे फंडिंग देणारे लोक आम्ही जोडतो आहे, जे सतत फंडिंग करत राहतील. आणि त्यातून आम्ही जवळपास दरवर्षी 75,000 मुलं, आजपासून 12 वर्षांनी अशी व्यवस्था असेल की 75,000 मुलं शिक्षण घेतील भारतात. ओ म्हणजे दीपस्तंभमध्ये नाही तर या प्रकारचं शिक्षण घेतील का? का लक्ष दीपस्तंभच्या माध्यमातून 75,000 मुलं घेतील? तसंच आहे. आणि तसं 100% बरोबर 12व्या वर्षी होणार आहे. असा पूर्ण प्लॅन तयार आहे. कॉर्पोरेटमधले काही लोक याच्यात व्हॉलेंटिअरिंग करतायत. बजाजचे अजय साठे आहेत, असे खूप नावं आहेत. आणि ते येऊन आमच्या या स्वप्नांना मूर्तरूप कसं दिलं जाईल ते बघतायत. त्याच्यासाठीचे कॉर्पोरेट फंड्स आम्ही प्रयत्न करतो आहे, इंडिव्हिज्युअल फंड्स उभे करतो आहे आणि बजेटसुद्धा याचे तयार आहेत. त्याच्यामुळे हे नक्की होणार. यजुर्वेंद्र, होतं असं की हल्ली आपल्याकडं डिप्रेशन आणि मनाला सांभाळा आणि मन कशानंही अस्वस्थ होतं आणि मग नंतर निराशा, लोक निराशेच्या भरामध्ये टोकाची पावलं उचलतात, तरुण मुलं उचलतात. म्हणजे तो जो प्रश्न आहे त्याला काही मला कमी लेखायचं नाही आहे, तो गंभीरच प्रश्न आहे आणि त्या प्रत्येकाचा प्रश्न जेन्युइन असेल आणि त्याला नीट इलाज, त्याला उत्तर मिळत नाही, त्यामुळं लोक टोकाची पावलं उचलतात. पण पदोपदी म्हणजे सगळं असतानाही हे जे नैराश्याचे झटके येतात, तू असं तर शक्यच नाही आहे की तुला निराश व्हायला झालं नसेल. असे आयुष्यामध्ये अनेकदा प्रसंग आले असतील. तर तू त्यावेळेला स्वतःला त्यातनं कसं बाजूला काढलंस? मला एक 4-5 वेळा असे प्रसंग मागच्या काही वर्षांमध्ये आले आहेत. म्हणजे आपली काहीच चूक नसताना जेव्हा आपल्याला टार्गेट केलं जातं, आपल्याला वाईट टोकाचं म्हटलं जातं आणि आपल्याला माहिती असतं की याच्यात 1% आपला नाही आहे चूक, त्यावेळेस फार वाईट वाटतं. किंवा काही वेळा फंडिंगचे खूपच इश्यू येऊन जातात, त्यावेळेस खूप वाईट वाटतं. पण त्यावेळेस मी स्वतःला हे सांगतो की हे सगळं चांगलं होणार आहे. कारण संकट आणि अडचणी नाहीत असा या जगात कोणीच माणूस नाही. जेवढे जास्त संकट, जेवढ्या जास्त अडचणी, तेवढे आपल्याला पैलू पडतात, आपण घडतो, आपण अधिक मजबूत होतो. आणि जर आपण उत्तम काम करत असू अतिशय निस्वार्थतेने, प्रामाणिकपणे, तर याच्यातून नक्की मार्ग निघेल अशी निसर्गाने व्यवस्था केलेली असणार आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया. चांगुलपणावर विश्वास, स्वतःवर विश्वास, यामुळे मला याच्यातून तरुण बाहेर जाता येतं. आणि कुठलंही संकट जेव्हा येतं, ते कितीही मोठं असो, त्याच्यातून काहीतरी मार्ग नक्की निघालेला असतो. आधी तो शोधण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मी सांगतो. आणि आत्ता 100 लाईफ मेंबर्स झालेत या संस्थेला. वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज पण आहे आणि अतिशय सामान्य याच्यात काम करणारे पण आहे. यांनी इतकं प्रेम आणि इतकं पाठबळ दिलं आहे, तुम्हाला सांगतो की अशा मग गोष्टी छोट्या वाटायला लागतात की हे सगळे आपल्या पाठीशी आहेत, ही मुलं पाठीशी आहेत आणि त्याच्यातून मार्ग निघतो. अपंगत्व हा जो मुद्दा आहे, तर मीडियामध्ये काम करताना आपण काय करू शकतो? तर ABP माझानं संघर्षाशी 2 हात असा एक कार्यक्रम केला, म्हणजे जर प्रेक्षकांना माहिती नसेल तर. आणि भारतात किंवा कदाचित जगामध्ये सुद्धा ABP माझा हे असं पहिलं चॅनल होतं ज्या चॅनलवर ह्या कार्यक्रमाचं अँकरिंग अनघा मोडक ही दिव्यांग दृष्टीहीन मुलगी करत होती. म्हणजे अँकरिंगचं काम अंध मुलीनं करणं हे कदाचित पहिलीच ती घटना असेल भारतात, नाही जगामध्ये सुद्धा. तुम्हाला मी आधी इंटरप्ट करून सांगतो, तुमचे लक्ष आभार. अनघा माझ्याच परिवारातली मुलगी आहे आणि त्या एका कारणाने तिचं काय आयुष्य बदललं ह्याचा साक्षीदार मी आहे. म्हणून आपले आणि आपल्या पूर्ण ABP टीमचे आभार याच्याकरता की तुम्ही तिच्यावर विश्वास दाखवला. आणि ती प्रत्येक ठिकाणी हे सांगते की ते मला जो त्यांनी विश्वास दाखवला त्याच्याने आज मी माझ्या पायावर उत्तम उभी आहे. नाही, मुद्दा असा की प्रत्येकजण ह्या प्रकारे करू शकतो, त्यांच्या क्षेत्रामध्ये अशी संधी देऊ शकतं आणि त्या मुलांना आपल्या पायावर उभं करायला मदत करू शकतं. पण तुझी आत्ता समाजाकडनं याच्या पलीकडे आणखीन काय अपेक्षा आहेत? म्हणजे आत्ता कदाचित असं होईल की बऱ्याच जणांना ज्यांच्यामध्ये चांगुलपणा खूप ठासून भरलेला आहे, त्यापैकी अनेकांना हा प्रश्नच पहिल्यांदा कळत असेल, काहींना याची जाणीव कदाचित असेल,
पण त्याची तीव्रता आज तुझ्या बोलण्यातनं नव्यानं कळेल. अशा मंडळींना तू काय सांगशील? म्हणजे त्या सगळ्यांनी काय दीपस्तंभाशी जोडलं गेलं पाहिजे असं नाही, पण वैयक्तिक पातळीवर सुद्धा ते करू शकतात. तुझी काय अपेक्षा आहे? काय केलं पाहिजे? मला अगोदर हे सांगायचं आहे की आधी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आधीचा जो प्रश्न होता की आज समाजामध्ये डिप्रेशन, अँझायटी खूपच वाढलं आहे, याचं कारण आहे दुःख माहितीच नाही, आपल्या पलीकडचं जग माहिती नाही. मलासुद्धा हे जसं जसं टप्प्याटप्प्याने समजत गेलं तेव्हा वाटलं की अरे बाप रे, असं जीवन असतं. तोपर्यंत तर मला असं वाटायचं माझंच दुःख मोठं आहे, माझे वडील लवकर का वारले. मी रडायचो, वाईट वाटायचं मला, देवाला दोष द्यायचो. नंतर लक्षात आलं की अरे आईवडील काय हेच माहीत नसणारी पण लोक आहेत. मला असं वाटतं आधी आपण आजूबाजूला डोळे उघडून बघितलं पाहिजे की काय प्रकारची लोक जीवन जगतात. दुसरं, या मुलांकडे ना दया नाही करायला पाहिजे, ते सगळ्यात वाईट आहे. त्यांच्याकडे दयेने बघणं, दयेने वागणं, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे की ते कंप्लीट कमतरतेत नाही आहे. 100 अवयवांपैकी एक कमतरता आहे, ती तर आपल्यात पण आहे. बऱ्याच लोकांमध्ये, सगळ्यांमध्ये काही ना काही कमतरता आहे. तर त्यांना संधी नाकारायला नको, त्यांना पण प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत मैत्री केली पाहिजे, त्यांना आपल्याबरोबर घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असा विचार करा, आपलंच बाळ असतं तर, आपणच असतो तर आपण इथे बसलेलो नसतो आत्ता. आणि निसर्गाचं असं आहे, जन्माच्या वेळेस असो किंवा पुढच्या काळात असो, कोणाच्या बाबतीत काहीही होऊ शकतं. तर आपल्या बाबतीत नाही झालेलं आहे, तर ज्यांच्या बाबतीत झालं आहे त्यांना आपलंसं करणं, हे तर म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत आहे. सर, हा सगळा संवाद ऐकला आणि कवितेच्या 2 ओळी आठवल्या की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना उचलून वरती घ्यावं. तुमचा हा सगळा प्रवास बघताना केवळ याच 4 ओळी डोक्यामध्ये होत्या. तुम्ही दृष्टिहीनांना दृष्टिकोन दिलात, ज्यांना हातपाय नाहीत त्यांना आपल्या करिअरसाठी हातपाय मारायला शिकवलेत आणि जे अनाथ आहेत त्यांना सनात केलं. हा सगळा प्रवास जेवढा अद्भुत आहे तेवढाच प्रेरणादायी आहे. तुम्ही आज कट्ट्यावर आलात आणि हा सगळा प्रवास, तुमचं आणि त्या मुलांचं नातं या गप्पांच्या माध्यमातून उलगडलं, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. खूप धन्यवाद. 2 ओळी मला पण सांगायच्या आहेत. माणूस बनण्याच्या प्रयत्नात हे काम उभं राहिलं मला असं वाटतं. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं, खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं, सच्चे मानव तो वही कहलाते हैं जो दूसरों के लिए भी अपना जीवन समर्पित कर दे. असं प्रत्येक व्यक्तीने एक एक मुलाची जरी जबाबदारी घेतली तरी समस्या सुटते. माझी काही मुलं आज इथे आलेली आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचा उल्लेख आता यजुवेंद्र महाजन सरांनी केला, तोच विद्यार्थी आज इथे आलेला आहे आणि राजीव सरांसाठी एक खास भेट तो घेऊन आलेला. राज यजुर्वेंद्र महाजन, पंकज गिरासे महाजन. पंकज 30ला आहे, राज जे स्कूल ऑफ आर्टला आहे, जिथे आपली मुलं शिकतात तिथे आता ही मुलं जायला सुरुवात झाली आहे. आणि निशा, ही पण माझी मुलगी, निशा सेल टॅक्स ऑफिसर आहे मुंबईमध्ये. आणि ABP माझा, ज्यांनी 12 वर्ष महाराष्ट्रामध्ये सकारात्मकता पेरली, चांगल्या गोष्टी. नाहीतर आमच्यासारखी लोकं ही मेनस्ट्रीम याच्यात मीडियात पण लवकर दिसत नाही, आणि दिसली तर अशी 1-2 मिनटं. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी, सकारात्मकता ज्या ABP माझाने 12 वर्ष केल्यात, ज्याचं नेतृत्व आदरणीय खांडेकरजींनी केलं, त्यांच्यासाठी एक छोटीशी भेट आम्ही आणलेली आहे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलकडून. माझ्या मुलानेच ते स्केच काढलेलं आहे, ते आपण भेट देऊयात. आत्ता जे राजीवजींनी केलं ते करायला लागतं हळूहळू, की ज्यांची उंची नाही आहे थोडं त्यांच्या लेवलला यायला लागेल आपल्याला. हां, तर सगळं काही सहज शक्य होतं. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.